नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज चर्चा आहे ती विवाह योग कुंडलीमध्ये नेमका कधी जुळून येऊ शकतो या विषयीची. ज्योतिषशास्त्रामध्ये विवाह जुळून येण्याची जी काही सूत्रे सांगितलेली आहेत त्यांचा आज आपण येथे थोडक्यात आढावा घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीतील सप्तम भावाला विवाहाचे स्थान मानलेले आहे. यालाच जाया भाव असे म्हणतात. या भावावरूनच विवाह कधी होणार, विवाहाचे सौख्य कसे मिळणार, त्याचबरोबर जोडीदाराचे वर्णन हे देखील करता येऊ शकते. आणि म्हणूनच विवाह जमून येण्यासाठी सप्तम स्थानाचा विचार करणे हे महत्त्वाचे आहे. सप्तम स्थानाबरोबरच लग्नस्थान म्हणजे प्रथम भावाचा विचार करणे हे देखील महत्त्वाचे आहे. कारण लग्नभाव म्हणजे स्वतः जातक. विवाह कोणाला करायचा आहे तर स्वतः जातकाला. त्याचबरोबर कुंडलीतील द्वितीय भाव, नवम भाव आणि एकादश भाव या भावांचा देखील याच पद्धतीने विचार करायचा आहे. कारण द्वितीय भाव हा कुटुंबाचा भाव आहे आणि विवाह होणे म्हणजे कुटुंब वृद्धी होणे आणि म्हणूनच द्वितीय स्थानाचा विचार हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर भाग्यभाव म्हणजेच नवम भाव. भाग्याची जोड असल्याखेरीज कोणत्याही शुभ कार्यामध्ये यश येऊ शकत नाही आणि म्हणूनच भाग्याची जोड मिळणे हे देखील फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच विवाह जमवताना भाग्यस्थान पाहणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुंडलीतील एकादश भाव हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. एकादश भावाला लाभ भाव किंवा इच्छांचा भाव म्हटले आहे आणि म्हणून विवाह जुळून येताना या सर्व गोष्टींची अनुकूलता असणे हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब वृद्धी होण्यासाठी किंवा विवाह योग जुळून येण्यासाठी पत्रिकेमध्ये गोचरीने गुरु अनुकूल असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु या ग्रहाला सर्व धार्मिक कृत्यांचा कारक ग्रह मानलेला आहे आणि सनातन संस्कृतीमध्ये विवाह हा एक पवित्र धार्मिक विधी आहे आणि म्हणूनच गोचरीने गुरु अनुकूल असणे म्हणजेच गुरुबल उत्तम असणे हे अतिशय महत्त्वाचे मानलेले आहे. आता गोचरीने गुरु अनुकूल असणे म्हणजे काय हे सर्वप्रथम थोडक्यात पाहू. कुंडलीमध्ये जर एखाद्याच्या कुंडलीत एक आकड्यामध्ये चंद्र हा ग्रह लिहिलेला असेल म्हणजे त्याची मेष राशी झाली तर गोचरीने गुरु जेव्हा मेष राशीवरून किंवा तृतीय राशीवरून, पंचम राशीवरून, सप्तम राशीवरून, नवम राशीवरून किंवा एकादश राशीवरून भ्रमण करत असेल तर अशा वेळी त्या जातकाला गुरुबळ उत्तम आहे असे म्हणतात. अशा वेळी हमखास विवाह जुळून येऊ शकतो. त्याचबरोबर कुंडलीमध्ये गोचरीने जर शुक्राचे भ्रमण हे लग्नस्थानावरून अथवा सप्तम स्थानावरून होत असेल तरी देखील या कालखंडामध्ये विवाह योग हा जुळून येऊ शकतो. त्यानंतर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये जन्म नक्षत्राप्रमाणे या महादशा येत असतात. जर गुरु किंवा शुक्र यापैकी एखाद्या ग्रहाची शुभ महादशा किंवा अंतर्दशा जर जातकाला सुरू असेल तर या कालखंडामध्ये देखील जातकाचा विवाह हा जुळून येऊ शकतो. त्याचबरोबर सप्तम स्थानापासून तृतीय, पंचम, सप्तम, नवम किंवा एकादश स्थानातील भावांच्या जर महादशा किंवा अंतर्दशा सुरू असतील तर या कालखंडामध्ये देखील विवाह योग हा जुळून येऊ शकतो. अशा प्रकारे आपण विवाह योग जुळून येण्यासाठीची काही महत्त्वाच्या सूत्रांचा येथे थोडक्यामध्ये विचार केलेला आहे. तुम्हालाही जर ज्योतिषीय परामर्श हवा असेल तर त्यासाठी वैयक्तिक कुंडली विश्लेषण आणि मार्गदर्शन ही सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना जीवनातील समस्यांविषयी ज्योतिषीय समाधान हवे आहे अशांच्यासाठी स्क्रीनवर जो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधावा आणि
या सुविधेचा लाभ घ्यावा। आज आपण विवाहयोग नेमका कधी जुळून येणार याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहिली। आज आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।